संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टीतल्या छोट्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश संजय गांधी प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी याला विरोध केलाय आणि या निर्णयाविरोधात कोर्टात गेले असता याबद्दलचे वन विभागाने सर्वे करावे आणि तसेच 1995 मध्ये झालेल्या पुनर्वसन निर्णयानुसार अजून येथील नागरिकांचे पुनर्वसन झाले नाही याबद्दल देखील प्रश्न उपस्थित कोर्टाकडून केले गेले। दरम्यान हे सर्व प्रकरण गोपाल शेट्टींच्या प्रयत्नाने मार्गी लागल्याने केतकीपाडा, धारखडी, दामूर नगर सारख्या ठिकाणच्या नागरिकांनी गोपाल शेट्टींचे आभार मानत त्यांचं स्वागत केलंय आणि वन विभागातले नागरिकही आपले पुरावे कोर्टाकडे सादर करण्याकरिता तयार झाल्याचं समजतंय। जर कोर्टाने सांगितलं की दुकान बंद करा तर मी त्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे काही ताकद मला दिलेली आहे ते मी माझी भावना व्यक्त करणार। कारण मी लोकशाहीची थट्टा आहे, मी खूप स्पष्ट भाषेत सांगतो। हजारो माणसं राहतात, त्या हजारो माणसांना ज्या घरगुती वस्तू लागतात ते जर विकण्यासाठी कोण जर छोटा दुकान चालवत असेल तर जोपर्यंत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ते दुकान बंद करण्याचा आदेश येऊ नये, कोर्टाकडनं येणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे। परंतु जर एकाच वेळेस आला तरी मी त्याचा विरोध करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।